उद्धव ठाकरे मैदानात उतरल्यास विधान परिषद बिनविरोध होण्याची दाट शक्यता। ठाकरेंना पवारांसह काँग्रेसचाही पाठिंबा, मात्र स्वतः निवडणूक लढवण्याबाबत ठाकरेंचा नकार। ठाकरेंच्या उमेदवारीवर निवडणुकीचा निकाल ठरणार। विधान परिषदेची निवडणूक जाहीर होताच भाजपमध्ये हालचाली। 100हून अधिक उमेदवार इच्छुक, आमदारकी मिळवण्यासाठी लॉबिंग सुरू। धर्मांतरण आणि लैंगिक छळ प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल। चौकशीसाठी समिती नाशिकमध्ये पीडित महिलांशी संवाद साधणार। टीसीएस प्रकरणातील फरार आरोपी निदा खानचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अर्ज सादर। उद्या सुनावणी होण्याची शक्यता। धर्मांतरण प्रकरणामध्ये निदा खान एकमेव फरार आरोपी। परतवाडा प्रकरणातील आरोपींच्या वादानं गुन्ह्याचा उलगडा। मुली पटवण्याच्या विकृत स्पर्धेवरून नराधमांमध्ये वाद। आरोपी अयान आणि उझेरमध्ये वादानंतर व्हिडिओ व्हायरल। अनरॅकेटचा पर्दाफाश। परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणामध्ये कठोरा नाक्यावरील आरोपीनं वापरलेला फ्लॅट सील। फ्लॅट मालकाची पोलिसांकडून चौकशी होणार। आतापर्यंत 8 आरोपींना अटक। ड्रग्ज घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांबद्दल नेस्कोकडून संवेदना व्यक्त। चौकशीसाठी तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य सुरू। कार्यक्रमासाठी सर्व कायदे, नियम आणि प्रोटोकॉलचं पालन केल्याचा दावा। कोल्हापुरात बस स्थानकाच्या लोकार्पणावरून श्रेयवाद। मंत्री सरनाईकांच्या दौऱ्यापूर्वी सतेज पाटलांच्या समर्थकांचा पोस्टर वॉर। फक्त बंटी साहेबांमुळेच शक्य, बॅनरवर आशय।